तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने। जय बोलो समस्त भावलिंगी संतों की जय। का मुनींना वैराग्याची भावना होती? का ते इतके दृढ राहू शकतात आपल्या विरक्तीमध्ये? त्यांना काही भोग मिळाले नाहीत का? त्यांना काही संपत्ती धन ऐश्वर ह्याच्यात सुख मिळालं नाही का? मुनींना सुख कशात नाही मिळालं म्हणून दीक्षा घेतली? का दीक्षा घेतात मुनी? थोडंसं चिंतन करायचं. असं पण सगळं काही शास्त्रातलंच करायला पाहिजे असं नाही आहे. प्रॅक्टिकली पण जे दिसतंय त्याच्यावरून चिंतन करू शकतो. म्हणजे काय म्हणायचं माहिती का? असं काय काय इन्सिडंट झालं 2-4 दिवसामध्ये, त्याच्यावरून असं समजलं की आपल्या विचारात काय विषय असतो ना त्याच्यानुसार सुद्धा पुण्य पाप असतं. तुम्ही धरून बसायलाच पाहिजे जिनवाणी असं नाही आहे. भले तू कॉलेजमध्ये असेल पण असा विचार आला की मला हे ऐकायला मिळालं पाहिजे होतं, आज मी तिथं असतो तर मला, एवढा विचारसुद्धा तुला इथं बसून जेवढं पुण्य हे कमवतील ना तेवढं तुला तिथं पुण्य आहे. म्हणजे पुण्यासाठी करा असं नाही, फक्त आपली धारा कशी असायला पाहिजे. आपल्या ज्ञानामध्ये अन्य विषय चालतो, तेच याचा विषय असेल तर, जसं आमच्याकडं संध्याकाळी एकदा स्वयंपाक करणाऱ्यांच्याकडून काहीतरी झालं आणि त्या भातामध्ये की जीव निघाला, त्यामुळं सगळं आम्ही ते भात केलं होतं. मग ते नंतर त्याची शहानिशा झाली ना जरा की ते स्वच्छ नव्हता का, बघितला नाही का वगैरे. तर त्यांनी सांगितलं चाळून ठेवला होता. समजलं का? आज बनवलाय, ठेवला होता. मग आज नाही का पाकडून घेतला, बघितला? ते म्हणले काय त्या ताटामध्ये बघून घेतला होता. आमची आत्या आली होती ना, ती म्हणाली, म्हटले असं नाही, तुम्ही जरी त्यात जीव नाही आहे तरीसुद्धा न बघता घेतला तरी हिंसेचा दोष लागतो. म्हणजे प्रमाद म्हणायचं ह्याला. पण मग काय म्हणायचं की नसताना सुद्धा तुम्ही बघून जर केलं, नाही निघाला तरी सुद्धा तुमच्याकडनं जीवदया पाळली गेली. आणि असताना असं जर झालं तर किती त्या काय म्हणायचं त्रसजीवाची हिंसा येते. आणि सगळा मांसाहार झाला तो, कारण ते मांसाचं पिंड आहे, 2 इंद्रिय चतुरिंद्रिय जीव म्हणजे. त्यामुळं काय खाण्यासारखं राहिलं न? ते खायला येतंय न द्यायला येतंय. टाकणं म्हणजे किती चुकीचं आहे. म्हणून काय सांगितले मामा, त्रसजीवाची हिंसा करतो आपण. पंचेंद्रियांची हिंसा करताना लोकांना बघितल्यावर आपल्याला कसं तर वाटतंय. त्या काय कोंबड्यांना मारतात, त्या बकरीला मारतात. आपण काय करतो, जर असं न बघता न शोधन करता जर स्वयंपाक केला, त्याच्यामध्ये काय एखादी मुंगी गेली, आळी गेली, तर पण तो सगळा मांसाहारच झाला. समजलं का? शिजवताना कुकरमध्ये आपण काहीतरी शिजवलं, त्यामध्ये एखादा जरी जीव गेला तरी त्या कुकरचं सगळं सामान बाद झालं, कारण ते मांसाचा पिंड आहे ना ते जीव म्हणजे. मग आपली सावधानी जितकी असती तेवढी आपल्याकडून अहिंसा आहे. म्हणून सांगायचं आहे की आपल्यामध्ये विचार कसे असते त्याच्यानुसार धर्म आहे, नाहीतर सगळा अधर्मच चालू आहे. मग मला म्हणायचं होतं की मुनींचा विचार काय असणार आहे हो निरंतर, काय त्यांना धारा असणार. आता आपल्याला एक विषय आहेत सारखं बदलत आहेत, काय आरंभ आहे, गृहस्थी आहे वगैरे, याच्या निमित्तामध्ये मुनींचा दिवसभर विषय काय असणार, कसं त्याच्यामध्ये ते टिकून राहू शकतात, कसं ते आपल्या विशुद्धीला वाढवतात, कशी साधना करतात, असं तुम्हाला मी विचारल्यावर सांगतोय ना. म्हणजे एक चिंतन करा असं मला म्हणायचं आहे हो, की त्यांचं पण जीवन आहे आपल्यासारखं, दिवस रात्र आहे त्यांच्याकडं तर, आणि आपल्याला वाटतं काय करत असतील रिकामं, त्यांना वेळ पुरत नाही.
असं असतं. कारण दिसतीये ना जिनवाणी ही सगळी वाचून काढलेली असते त्यांनी. मग कुठं वेळ पुरतोय, उलट कमी पडतो म्हणतात वेळ. ते काय चिंतन करणार, वाचन करणार, प्रवचन करणार, परत ध्यान करणार, ह्याच्यामध्ये त्यांचं काय वेळ आपल्याला वाटतं जात नसेल, पण त्यांना पुरत नसतो. म्हणून एकदा तसं लाईफ पण जगून बघायचं. येत आहे काय सांगते आम्हाला उमेदवार आहेत. तर बोधी दुर्लभ भावना बघत होतो आपण. कशाला म्हणायचं बोधी दुर्लभ? म्हणजे संसारातल्या सगळ्या गोष्टी सहजतेने मिळेल, पण बोधी म्हणजे ज्ञानाची प्राप्ती, सम्यक दर्शनाची प्राप्ती ही दुर्लभ आहे हे सांगतायत. दृष्टी आहे. 2 अपेक्षेने 2 जणांना सांगितलं जाईल. जसं म्हटलं की धन मिळवणं किती अवघड आहे, सोपं आहे. घर रस्त्यावरचा भिकारी सुद्धा धन कमवतो. मग धनाची दुर्लभता नाही आहे, सम्यक दर्शनाची विधी प्राप्त करणं दुर्लभ आहे. म्हणजे तुम्हाला मिळालं आहे पण तुम्ही वेस्ट घालवताय तर तुमच्यासाठी अवघड आहे परत मिळणं, असं सांगायचं त्यांना. सम्यक दर्शन प्राप्त करणे अवघड आहे, दुर्लभ आहे, पण तेच जगात सारभूत आहे. एक वेळ सम्यक दर्शनाची प्राप्ती सुलभ आहे, पण ते टिकवणं त्यापेक्षा दुर्लभ आहे, म्हणजे अवघड आहे. उत्तरोत्तर त्याच्यामध्ये अजून थोडं परिश्रम आहे, पुरुषार्थ आहे तुमच्यासाठी. का सांगा? काल आपण रात्री बघितलं, कोण सम्यक दर्शन प्राप्त करू शकतं? कुठले जीव करू शकतात? संज्ञी पंचेंद्रिय जीव करू शकतात. त्रस जीवांमध्ये फक्त संज्ञी पंचेंद्रियांनाच होणार. ते पण 4 गतीतले 4ही गतीतले जीव सम्यक दर्शन प्राप्त करू शकतात. मामा बरोबर आहे का चुकीचं आहे? मला आत्ता एकाने विचारलं, मग म्हणले ते तिर्यंच्यांना कसं होतंय? म्हणजे ते सिंहांना वगैरे झालेलं ते त्या काळात होत असेल, या काळात कुठं काही तिर्यंचे दिसत आहेत का सम्यक दृष्टी तुम्हाला? तुम्हाला तर मनुष्य बी दिसत नाही आहेत. हां, सम्यक दृष्टी तिर्यंच्यांना कुठं बघायला चाललंय? मध्य लोकांमध्येच आहेत मनुष्य आणि तिर्यंच. बाकी इतर ठिकाणी तर मनुष्य तिर्यंच नाही आहे. कुठं तिकडं कशाला जायला पाहिजे? इथं पण आहे ना, पात्रता आहे तर कोणी पण असू शकते. हां, आपल्याला थोडी दुसऱ्याचं सम्यक दर्शन कळणार आहे. तुम्हाला कळत आहे? हां, माताजींचं कळणार आहे, महाराजांचं कळणार आहे का भगवंतांचं कळणार आहे काय भैया? म्हणजे दुसऱ्याचं सम्यक दर्शन आपण करायचं पण नाही, आपल्याला काय गरज आहे ना, तो आहे की नाही. मला माझं सम्यक दर्शनाचं परीक्षा करायची आहे, प्रामाण्य करायचं आहे. तर 4ही गतीतले जीव सम्यक दर्शन प्राप्त करू शकतात, पण ते टिकवणं त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे हे सांगतायत. म्हणजे ह्याच्यासाठी ये की संध्याकाळी हे सेम चर्चा झाली संध्याकाळी आमची काल परवामध्ये. म्हणजे एकाने तेच विचारलं कसं निर्णय करायचा त्याचा. सांग प्रज्वल, काय सांगितलं मी? जाणणे म्हणजे सगळ्यांमध्ये जीव दिसतो. म्हणजे तू हे नाही दिसणार, जो ज्ञानी आहे ना तो जीव पाहणार तुझ्यामध्ये पहिल्यांदा. तसं महाराजांनी एक उदाहरण दिलं, काल मी सांगितलं होतं की राम आणि सीताचा संवाद चालू होता. तर राम म्हणजे कोण? क्षयिक सम्यक दृष्टी जीव आहे. आणि सीता परत आली, अग्निपरीक्षा झाली, आता तिने वैराग्य झालं, ती म्हणाली मी दीक्षा घेऊन जाणार आहे. तर राम म्हणतो की कशाला जंगलात जाती, तुला सहन होणार आहे का? तुझे कोमल पाय, त्या जंगलाची पथरीली भूमी, तिथं कसं राहणार? ते नाही, तुला सहन होणार, नको जाऊस, चल घरी. असं म्हणताना सुद्धा म्हणले रामाला इतकी सुद्धा अटॅचमेंट नाही आहे श्रद्धेतून. कारण श्रद्धा कशी आहे? क्षायिक आहे म्हटली जाते. समजते का? सम्यक दृष्टी जीवाचं बहिरंगामध्ये चारित्र्यात दिसेल थोडाफार मोह करतोय वगैरे, पण तो काय तुम्हाला सम्यक्त्वामध्ये बाधक नाही आहे, च्युत करत नाही तुम्हाला तो. म्हणून असे दोष फक्त लावेल काहीतरी, पण इतका दृढ आहे राम. तर सीता मागून काय, सीता पहिला दीक्षा घेऊन गेली पण मरून देव झाली, परत आली, तर राम तेव्हा दीक्षित झाले नंतर, म्हणजे उशिरा दीक्षित झाले सीतेच्या नंतर, तरीसुद्धा ते लवकर मोक्षाला गेले. सीता येऊन पुन्हा च्युत करायचा प्रयत्न करते. म्हणजे 16व्या स्वर्गात जन्मली ना सीता, आणि परत आली रामाच्या समोर, आणि रामुनी होते, आणि तिला कळालं की हे क्षपक श्रेणी आरूढ झालेत, आता ते काय परतायचे नाही आहेत, ते वर चाललेत निघून.
म्हणून ती आली आणि ती काय म्हणते मोहाने, आपण दोघं मिळून मोक्षाला जाऊ. कसं जायचं? मिळून मिळून. तर काय मिळून मोक्षाला जायचं का? विचारा येतात का मामी? तर कोणाच्यासाठी मिळून म्हणून विचार करू नका, असं मग येतात उपसर्ग करायला. आणि मग ती पण त्यांना च्युत करायचा प्रयत्न करते. पण इतकी अडीक श्रद्धा त्यांची की राममुनी ढळले नाहीत आणि मग त्यातून त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. कशासाठी सांगितलं? सम्यक दर्शन होणं दुर्लभ आहे म्हटलं तर त्यापेक्षा सुद्धा टिकवणं दुर्लभ आहे. त्यामुळं होईल प्राप्त, पण च्युत व्हायला पण वेळ लागत नाही. पुन्हा मिथ्यात्वामध्ये जाऊ शकतो जीव. प्रामाण्य करायचं त्याच्यासाठी. म्हणूनच काय सांगितलं होतं काल आम्ही, मी मनुष्य आहे हे विचार करायला तुम्हाला काय करावं लागतं? ध्यान करावं लागतं. मी मनुष्य आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी मुलगा आहे, मी पिता आहे. काय चिंतन काय करता तुम्ही? किती सहज धारा येते. मग तसं सहज सांगितलं की शरीरापासून भिन्नचं वेदन करू शकतो आपण. डोळ्यातून बघायला जातो जीवाला. म्हणजे प्रॅक्टिकली असं अनेकांचा अनुभव आहे. ध्यान करायला बसल्यावर कोण दिसतं? डोळे उघडे ठेवूच नको तू भैया, म्हणजे बाहेरचं कोण दिसत नाही. ध्यान करायला बसल्यावर डोळ्यातून आपण पाहायला जातो जीव कसा दिसतोय. डोळ्याचा विषय नाही आहे तो, इवन स्पर्शाचा विषय नाही आहे. मग बघा ना, जो स्पर्शाचा विषय नाही आहे, जो डोळ्याने दिसणार नाही, असं काय वस्तू आहे जी मी फील करतोय? तो मी जीव आहे. म्हणजे कितीही शब्द सांगितले तरी तुम्ही तिथंपर्यंत नाही पोहोचू शकणार. फक्त स्वतःहून प्रश्न काढत जावा आणि शोधत जावा तर मिळणार. सोपं आहे, अवघड नाही आहे तो जीव. आपण पात्र आहोत, त्याला प्राप्त करू शकतो. फक्त थोडासा पुरुषार्थ करावा लागणार, एवढंच. थोडंसं निर्विकल्प ध्यान करावं लागणार. पळत पळत येता मंदिरात जाता त्यापेक्षा थोडं वेळ बसून स्थिरतेने ध्यान करा ना. 10 मिनटं 15 मिनटं. थोडंसं स्वाध्याय वाढवा. एखादं पान रोज वाचा, त्यातून ज्ञानाला जराशी धार येते, स्थिरता येते आणि मग तुम्ही ध्यान करू शकाल. एकदम बसलात तरी पण विषय मिळत नसतो, चंचलता असते ज्ञानाला खूप. त्यामुळं त्याच्यासाठी स्वाध्याय आवश्यक असतो. म्हणून थोडं स्वाध्याय करा. बाकीचं सगळं करणार हो तुम्ही, सोडणार नाही आहे, ते तर आहे की. पण जो वेळ दिलाय ना आपण स्वतःसाठी म्हणून, तेवढं तरी प्रामाणिकपणे द्या. त्यातून आपल्याला उपलब्धी होणार. तर काय सांगितलं? एक वेळ सम्यक दर्शन प्राप्त करणं सुलभ आहे, पण ते टिकवणं दुर्लभ आहे. जसं उदाहरण दिलं जात आहे, हत्ती खरेदी करणं सोपं का अवघड? पैशाचं खरेदी करणं सोपं आहे, पण तर असं माझा भाऊ गाडी घेतला तेव्हा म्हणाला खरेदी करणं सोपं आहे म्हणला, पण ते ठेवायचं म्हणजे हत्ती सांभाळायचं काय. म्हणजे पोचणं त्याचं अवघड आहे. तसं सांगितलं सम्यक दर्शन टिकवणं ह्याच्यासाठी सुद्धा जास्त कष्ट घ्यावे लागतात. आजची प्राप्त परिस्थिती महादुर्लभतेने मिळाली आहे. अनेक ठिकाणी आपण फिल्टर होत आलोय, कळतंय का? कुठून आलो? निगोदातून बाहेर पडलो, एकेंद्रियातून द्विंद्रियात, त्रिंद्रियात, चतुरिंद्रियात, पंचेंद्रियात आलो. त्याच्यातून पण ही दुर्लभता सांगायची आहे त्यांना. हे सगळं सांगणार आहेत भावनेमध्ये. फक्त कुठून कसं आलो ह्याचा भाववासना करा तर दुर्लभता समजेल. जगात निगोदी जीव अनंत आहे, तसेच सिद्ध जीव किती आहेत? सिद्ध किती आहेत? प्रश्न नाही ना, शंका नाही ना, काय लॉक किया जाय. सिद्ध सुद्धा अनंत आहेत. अन्य सर्व जीव म्हणजे हे निगोदी जीव सोडा आणि सिद्ध जीव सोडा, बाकी सगळ्या जीवांची संख्या थोडी आहे. निगोदींची संख्या अनंत आहे. बाकी सगळे जीव किती आहेत मामा? काही संख्यात आहेत, काही असंख्यात आहेत, एवढेच. त्याच्यापेक्षा जास्त अनंत म्हणजे हे दोनच. संख्यात आणि असंख्यात असू शकतात. जसं एकेंद्रिय हे पाणी, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक हे सगळे असंख्यात आहेत, वायुकायिक. पण वनस्पतिकायिक जीवांमध्ये हे निगोदी जीव राशी येते, त्यामुळे त्यांना अनंत म्हणलं जातं. कारण हे निगोदी जीव वनस्पतिकायिकमध्ये येतात, असं त्यांना गर्भित केलं जातं. एकेंद्रियच आहेत की, म्हणजे ॲक्च्युली ते निगोदी आहेत. वनस्पतिकायिक म्हणजे असे वनस्पतिकायिक नाही आहेत ते. भैया काय म्हणले सांग? वनस्पतिकायिक जीव असतात ते एकेंद्रिय आहेत आणि निगोदी जीवसुद्धा एकेंद्रिय आहेत. पण यांना स्थावर नामकर्माचा उदय आहे आणि त्यांचं आयु अल्प आहे, ह्यांचं आयु जास्त आहे, एवढा फरक असणार.
पण तरीसुद्धा त्यांना कशात तरी घालायला पाहिजे, तर ते स्थावर एकेंद्रियांमध्ये वनस्पती कायिकमध्ये घातलं त्यांना. तर दुर्लभता कशी आहे? नित्य निगोदामध्ये किती जीव आहेत म्हणले? अनंत जीव आहेत. त्यातून काही जीव बाहेर पडतात. जसं सांगितलं जातं उदाहरण काय मामा? निगोदी जीवातनं एखादा जीव बाहेर पडतो. कसं? लाह्या जसं फोडताना एखादी लाही बाहेर पडती, सगळ्या बाहेर पडत नाहीत. बाहेर पडला तर ती स्त्री काय म्हणायचं, सुगरण नसती, म्हणजे तिला येत नाही म्हणायचं. सगळं बाहेर पडते तर आत राहिलेले 4 दाणे खावं लागेल तिला. म्हणजे एखादी लाही बाहेर पडती लाह्या फोडताना. तसं सांगितलं त्या निगोद राशीतून एखादा जीव बाहेर पडलाय तो तुम्ही आहे. माहिती आहे का मामा? हां, भाग्यवान आहे का नाही तुम्ही? मग किती महाभाग्य आहे आपलं. मनुष्य झालोय, पुरुष झालोय, काय म्हणायचं, ज्ञानाची बुद्धी आहे आपली, जिज्ञासा आहे, तिकडं धारणा आहे, कल आहे तिकडं. म्हणजे काय अवघड आहे आपल्यासाठी. मग सम्यक दर्शन प्राप्त केलं का नाही तुम्ही? हो म्हणा. नाही नसतं म्हणायचं, करायचं आहे आपल्याला. तेच तर आपलं ध्येय आहे ना जीवनाचं. सगळं आपल्याला दिलंय शिजवून महाराजांनी, फक्त गिळायचं आहे आपल्याला. मग तो पुरुषार्थ पहिला करा. तर नित्य निगोदातून 6 महिने 8 समयात 608 जीव बाहेर पडतात. काय म्हणले पारस? असे ते एवढ्या लिमिटमध्ये एवढे जीव बाहेर पडणारच, त्यापेक्षा कमी नाही, जास्त नाही. 6 महिने 8 समयात 608 जीव तिथून बाहेर पडणार. आणि तसेच संसार राशीतून 608 जीव मोक्षाला जाणार 6 महिने 8 समयात. जर 6 महिन्यापर्यंत एकही जीव मोक्षाला गेला नाही तर नियमाने 8 समयामध्ये सगळे जीव मोक्षाला जातात, जेवढे जाण्यायोग्य आहेत ते. म्हणजे एवढी राशी आहे फिक्स्ड. समय म्हणजे सेकंड पण नाही, समय म्हणजे खूप फ्रॅक्शन आहे त्याचे, सेकंडचं पण खूप फ्रॅक्शन आहे. असं करत जावा. म्हणजे अलौकिकातलं गणित सगळं आपल्या मेजरमेंट्समध्ये नाही येत. हे सगळा विषय अतिंद्रिय ज्ञानींचा आहे. समय म्हणा, प्रदेश म्हणा. आता ही जी उंगली आहे ह्याचंच प्रदेश म्हणलं तर ह्याच्यात असंख्यात प्रदेश आहेत. त्याचं जरी तुम्ही पार्ट्स करत जाणार आणि एकदम कण रेणू जरी घेतला हातावर तरीसुद्धा त्याच्यामध्ये अनेक प्रदेश आहेत. त्यामुळं प्रदेशाचं पण गिनती आपण करू शकत नाही आपल्या ज्ञानाने. नाही, हे पुढचे सगळे मेजरमेंट्स आपल्यासारखेच की. नाही 30 दिवसांचा महिना असं तुम्ही जे म्हणताय ते. कुठला महिना कुठं असं काही नाही सांगितलं गेलं शास्त्रात. पण किती काळ सांगत असताना समय, समयाचं घंटा, मग महिना, काय आठवडा, महिना, पक्ष वगैरे हे असं सगळे त्याच्यामध्ये सांगितले गेले. हां, तर तिथं त्यांनी काय सांगितलं, जेव्हा निगोदातून हे 608 जीव बाहेर पडले, काय झालं? 30 दिवसाचंच. तिकडं पण 30-31च येते की. होय का? मला नाही माहिती, मी नाही अभ्यास केले. होय असेल का? बरं बरं, असं नाही माहिती मला बरं का. बरं ठीक आहे. याच्यात काय सांगायचं होतं की अनंत जीवांमध्ये 608 जीव बाहेर पडतात म्हटलं ना. तर एक जीव जेव्हा बाहेर पडतो तिथं त्याच्या मागं अनंत जीव पडले नाहीत हे बघा, दुर्लभता समजण्यासाठी. काय कळलं मामा? निगोदातून जेव्हा एक जीव बाहेर पडतो त्यावेळी तिथं मागं किती जीवांना काय म्हणायचं अपयश आलं त्यातून बाहेर पडायला. म्हणजे अनंत जीव बाहेर पडले नाहीत तेव्हा एक जीव बाहेर पडलाय. मग तसं आपलं महाभाग्य आहे, आपण त्यातून बाहेर पडलोय. आता परत काय तयारी चालली आपली? फारच तिथंच जायचंय परत आपल्याला. हां, सगळ्यांच्या बरोबर. हां, नित्य निगोद नाही म्हणायचं. मग आपण परत गेलो तर इतर निगोद म्हणायचं. पण काय त्याला चांगलं नाही आहे, तेच आहे, फक्त नाव त्याचं वेगळं आहे. नित्य म्हणजे आजपर्यंत तिथनं कोणी बाहेर पडला नाही आहे असा तो जीव कधीच. तिथूनच बाहेर पडतील की निगोद राशीतून थोडक्यात बाहेर पडतात. मग ते पुन्हा गेले निगोदात तर त्यांना म्हणायचं इतर निगोदी. काय कळलं? नित्य निगोदी जीव आहेत ते आजपर्यंत कधीच त्रसमध्ये आले नाहीत, त्या स्थानातून बाहेर पडले नाहीत.
पण फिरून पुन्हा अन्य गतीतून त्या गतीत गेले तर त्यांना इतर निगोद म्हणायचं. दोघी पण बाहेर पडू शकतात. दोघं पण बाहेर पडू शकतात आणि नाही असं नाही. फक्त आजपर्यंत नाही पडले म्हणून त्यांना नित्य निगोदी म्हणायचं. आणि दुसऱ्यांना काय म्हणायचं पारस? जे सगळीकडे फिरून परत गेले माहेरी तर बॅक टू पॅव्हेलियन, काय म्हणायचं त्यांना? फॉरेन रिटर्न. आंबा म्हणते फॉरेन रिटर्न नाव लावायचं म्हणते. तर त्यांना म्हटलं इतर निगोद. हां, एक जीव स्थावर होतो जेव्हा, कोणी जीव एक स्थावर होतो जेव्हा अनंत जीव तेथेच राहिलेत. असा प्रवास करत करत एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय, समजून घ्या एकाच्या वर चढत असताना तिथं अनंत जीव मागं राहिलेत. जसं आता आमचं त्या फिजिओथेरपिस्टशी असंच बोलणं झालं तेव्हा ते सांगत होते की त्यांच्या क्लासमध्ये किती स्ट्रेंथ असते, शिकायला भरपूर असते, पण ते सिलेक्टेड लोकांनाच बाहेर काढतात. किंवा काय म्हणायचं, ज्यांना डिग्री मिळाली, ज्यांना ते काय चांगलं काय ते चांगलं मार्क्स पडले वगैरे, तर तेवढेच सिलेक्टेड बाहेर काढले जातात. त्यातली ही आहे असं कळालं आम्हाला बरं का. 3मध्ये हिला बाहेर काढलेलं आहे. असं म्हणजे एक सगळे एकत्र शिकले म्हणून सगळे बाहेर पडत नाहीत. सगळ्यांना तेच मिळालं की एज्युकेशन, पण तरीसुद्धा 3च जण बाहेर पडले त्यातनं. म्हणजे अशी दुर्लभता आपली असते. तर आपल्याला असे सगळे फिल्टर्स पार करत करत आपण इथंपर्यंत आलोय म्हणजे हे आपलं सौभाग्य आहे. मग पंचेंद्रिय झालं म्हणजे काय लय भारी का? कारण पंचेंद्रिय पशु पण आहेत, नारकी पण आहेत, देव पण आहेत, अनेक संज्ञी जीव पण आहेत. मग काय लय केलं तुम्ही पुरुषार्थ हो पंचेंद्रिय झाला म्हणजे? काय केलं मामा? लय काय आपण प्रयत्न केलं म्हणून पंचेंद्रियात आलो का? पंचेंद्रिय झालो म्हणून पण लय हवा करू नका, थांबा असं सांगायला लागलेत. तिर्यंच, पशु, नारकी, देव, कुत्रा, मांजर सगळे सुद्धा सांगितलं पंचेंद्रिय आहेत. त्यांना सुद्धा सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकतं. त्यापुढे जाऊन सांगितलं पंचेंद्रिय पंचम गुणस्थान असतं ना. काय असतं? पहिलं गुणस्थान मिथ्यात्व, दुसरं तिसरं ठेवा बाजूला, चौथं गुणस्थान आहे ते असंयत सम्यक दृष्टीचं. पारस माझ्याकडे बघ, काय म्हणले? चौथं गुणस्थान आहे तो सम्यक दृष्टी आहे पण अव्रती आहे. पंचम गुणस्थान कोणाचं? कोणीतरी देशव्रत घेतलेत आणि सम्यक दर्शन सहित आहेत. मग या गुणस्थानात कोण कोण असतं? मनुष्य आणि तिर्यंचेच असतात. देव नारकींना पंचम गुणस्थान नसतं. त्यात पण सांगितलं पंचम गुणस्थानामध्ये मॅक्झिमम जीव तिर्यंचे आहेत. कसलं भारी की नाही? बघा आपला नंबर कुठे लागतंय का? काय तिथं जास्तच नाही. पंचम गुणस्थानामध्ये सगळ्यात जास्त जी संख्या तिर्यंच्यांची आहे, कारण मनुष्यांची संख्या कमी आहे. हो किती आहे? 2.5 द्वीपामध्ये संख्यातच मनुष्य आहेत आणि तिर्यंच असंख्यात आहेत. मग जे 2.5 द्वीपाच्या बाहेर सांगितलं ना, पूर्ण मध्य लोकामध्ये शेवटपर्यंत सगळीकडे पंचेंद्रिय तिर्यंच असू शकतात. ते सगळे जीव सम्यक दर्शनाला प्राप्त करू शकतात. करतातच असं नाही, पण करू शकतात. ॲबिलिटी आहे त्यांच्यामध्ये पण. त्यामुळं जास्त संख्या असल्यामुळं ते तिर्यंच पंचम गुणस्थानात जाऊ शकतात. स्वयंभूरमण समुद्रामध्ये तर अनेक तिर्यंच असे आहेत की जे देश संयमी आहेत. समूर्छन आहेत बरं का, पण तरीसुद्धा पंचेंद्रिय पंचम गुणस्थान मिळू शकतं. महामत्स्य माहिती आहे ऐकून शब्द? महामत्स्य केवढा असतो? तुमच्या अकलूज एवढा समजा. एक मासा किती? अकलूज तर माहिती आहे का केवढा आहे? तर ॲप्रॉक्सिमेट किती सांगितलं त्यांनी? 125 काय म्हणायचं? नाही थांब, 125 नाही, 500 धनुष्य रुंदीन लांबीन असं करत करत ते घनफळ काढतात ना, तर त्याच्यामध्ये 125 कोटी का काय तर असं आहे बरं का. नाही मला सांगता येणार, म्हणजे त्याचं ॲप्रॉक्सिमेट म्हणजे 500 धनुष्य लांबी, 1000 धनुष्य रुंदी असं वगैरे काढून त्याचं घनफळ क्षेत्रफळ काढतात. म्हणजे इतके मोठे मोठे मासे आहेत ते. तर ते मासे पण समूर्छन आहेत. समूर्छन म्हणजे मामा वातावरणातले कण गोळा करून त्यांचं शरीर तयार होतं आणि तसंच विघटन होतं मेल्यावर.
मग ते जीवसुद्धा पंचमगुण स्थानामध्ये जाऊ शकतात. कशाला म्हणायचं पंचमगुण स्थान? सम्यक दर्शन सहित व्रताचं पालन करतोय म्हणजे भेदविज्ञानी आहेत ते तिर्यंच. आणि आपण आपली पात्रता असताना आपण करत नाही आहे, ज्ञान करून घेत नाही, चारित्र्यामध्ये उतरवत नाही. कोण करणार तुम्हाला हो? सुखी कोण करणार तुम्हाला? बाहेर कोण काढणार दुःखातून? पडायचं आहे का नाही? होय, हो तर म्हणा. काय फारच कुठून बाहेर पडायचं? आकलूच बंद. कुठून पडायचं आहे असं निर्धार करा ना की मला माझ्या दुःखाचा अंत करायचाच आहे. फक्त एवढं सांगितलं की खुश व्हा. पंचेंद्रिय तिर्यंच पंचमगुण स्थानापर्यंत जाऊ शकतात, पण त्याच्या पुढं जाऊ शकत नाहीत. त्याच्या पुढं तुम्हीच जाऊ शकता. कोण? तुम्ही तिघं. चौघं, सॉरी मामांना विसरलं की. मामा 6व्या गुणस्थानात जाऊ शकता माहिती का तुम्हाला? असं मी ढकलायला लागली तुम्हाला तर तुम्ही जाईना. म्हणजे आम्ही नाही जाऊ शकत अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या विशुद्धीने ते स्थान प्राप्त करू शकता. म्हणजे आपल्याला फक्त जाणायचं आहे हो, दुसरं काय करायचं नाही आहे. सोडायचं करायचं, टेन्शन घेऊ नका, सुटत असतं ते. मेल्यावर तर सुटतं का नाही? मग चांगलं असताना सोडायला काय आपल्याला अवघड आहे? सोपं आहे म्हणा. हो म्हणतो. काय म्हणतो प्रज्वल? सोपं आहे. जेव्हा आपण संस्कार करणार तेव्हाच तर बाहेर पडणार, अन्यथा नाही. तर आपण काय करतोय? मिळालेल्या पर्यायामध्ये सुख तर करतो, दुःख तर करतो, म्हणून परत परत तिथेच जन्ममरण करत राहतो. तर त्यासाठी काय सांगितलं एक उदाहरण की एक लोहार होता, ऐकू येते का? लोहार होता एका गावामध्ये राहणारा. तर त्याला एक मुलगा होता फक्त आणि घरात दुसरं कोण नव्हतं. तो आपलं पोट भरायचा लोहारी करून. आणि एक दिवस काय झालं, त्याला कोणीतरी घोड्याचं एक छोटं पिल्लू त्याच्याकडं देऊन गेलं, हे तू सांभाळ म्हणून. खूप छान पिल्लू होतं ते. म्हटल्यावर त्याचा पण जीव बसला. तो जसं आपल्या मुलाला सांभाळायचा सेम तसंच त्याला पण त्या मुलाबरोबर तो पण मोठा होऊ लागला. आणि मग आता चांगला इतका मस्त रुबाबदार झाला तो मोठा घोडा. तर सगळ्या गावात त्याचं नाव झालं की खूप चांगला आहे तो घोडा. काय म्हणतात, चांगल्या नसलंच आहे, चांगल्या उत्तम प्रतीचा आहे, असं काहीतरी त्याचं सगळं लोकांनी गावामध्ये सगळीकडं चर्चा झाली. म्हटल्यावर दुसऱ्या गावातला राजा आला बघायला. आणि तो बघतो आणि त्याला पण खूप आवडला घोडा. मग तो म्हणाला की आमच्या सैन्यामध्ये दे, तुला मुमांगी किंमत देतो, खूप चांगला आहे घोडा. म्हणलं तो म्हणतो की हा घोडा नाही आहे, माझा मुलगा आहे. जसं माझा मुलगा आहे तसंच मी त्याला वाढवलं आहे, त्यामुळं तो मुलाला कोणी विकत नसतं, मला त्याला विकायचं नाही आहे, तो माझ्या घराचा पार्ट आहे एक, असं म्हणलं. आणि तो खूप मनवण्याचा प्रयत्न करतो, तुला पाहिजे ते द्यायला तयार आहे मी, पण तू तो घोडा दे. पण त्याची तयारी नसते आणि तो देत नाही. म्हटल्यावर हा त्याला ओरडत नावं ठेवत निघून गेला. आणि ही चर्चा झाली सगळी गावामध्ये की इतका गरीब असताना पण लोहार त्याला पैसा मिळत असताना त्यांनी काय केलं, घोडा विकला नाही. मग सगळ्यांनी येऊन सांगितलं त्याला, म्हणलं की तू वेडा आहेस, तू स्वतःहून दुःख घेतलं ओढून, म्हटले विकला असतं असतं तुला किती पैसा मिळाला असता. त्यावेळेस तो लोहार समजवतो सगळ्यांना की मी त्याला घोडा नाही समजत, तो मग त्याला मी माझा मुलगा समजतो, मी मुलाला देणार नाही कोणाला. मग सगळे परत ओरडत निघून गेले गावातले पण. आणि थोड्या दिवसांनी काय झालं की त्या राजाचाच एक माणूस वेषांतर करून आला, एक भविष्य सांगणार असते तसं टाईपमध्ये. आणि तो आला घरी. म्हणल्यावर साधू टाईप असं काहीतरी वेश घेतला होता त्यांनी. मग ह्याला लोहाराला साधूंचा वगैरे फार आदर होता. त्यांनी आदरपूर्वक त्याला घरात घेतलं, त्याचं सगळं आवाभगत केलं. मग त्या साधूंनी प्लांट केला होता, तो प्लॅननुसार त्यांनी काय केलं, तुमच्याकडं घोडा खूप सुंदर आहे हा दिसायला, म्हणले, पण मला ह्याचं भविष्य कळतं आहे म्हणले, म्हणजे हा काय ना काय तुझ्यावर मुसीबत आणणार आहे, असं काहीतरी तो सांगतो. त्यामुळं जास्त दिवस तू याला ठेवून घेऊ नकोस, असं काहीतरी सांगतो. पण हा तरीसुद्धा लोहार का असा फर्म. तो म्हणतो मुलाच्या निमित्तात संकट आलं तर काय मुलाला सोडून देतो का आपण? नाही म्हणला, जे येईल त्याला फेस करायला मी तयार आहे, पण तो माझाच आहे, असं सांगून शेवटी त्यांनी किती मनवलं तरीसुद्धा त्यांनी आदर केला त्याचा, पण या बाबतीमध्ये मागं सरकला नाही, तो निघून गेला. ही पण चर्चा परत गावामध्ये झाली, गावकरी बोलायला आले आणि ह्यांनी परत सगळ्यांना दाबलं आणि ते निघून गेले ओरडून. आणि आता त्या साधूबाबांनी म्हणलेलं वाक्य म्हटल्यावर त्या डोक्यामध्ये
फिरत राहिलं ते काय ह्याच्या निमित्तात संकट येणार आहे. जरी त्याचा विश्वास नाही बसला तरी सुद्धा एक काय म्हणायचं पिल्लू टाकलं होतं डोक्यामध्ये, किडे पडले होते, ते सारखं विचार यायला लागला. परत तो झटकायचा. आणि एक दिवस सकाळ झाली तर मुलगा आणि वडील बाहेर पडले घराच्या. 2 रूम होते. एका रूमला त्यांनी तबेला केला होता, एका रूममध्ये दोघं झोपत होते. त्यांनी उठला आणि तबेल्याचा दरवाजा उघडला तर घोडा गायब झाला होता. आणि मग त्याला कळेच ना घोडा कुठं गेला. त्यांनी काय केलं, मुलाला सांगितलं जा शोधून आण. मग तो मुलगा सगळीकडे दूरपर्यंत शोधायला गेला. सगळ्या अन्य राज्यामध्ये गेला, वनांमध्ये गेला, झीलच्याकडे गेला, सगळीकडे गेला, पण कुठे घोडा मिळाला नाही. परत येत असताना त्यांना शत्रुपक्षाच्या माणसांनी पकडलं त्याला आणि आमची हेरगिरी करायला आला का असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी त्याला खूप मारलं आणि मारून मारून परत घरी पाठवलं. आणि मग आता हे घरी येऊन पडला तर सगळ्या अंगाला अवयवांना सगळ्या त्रास झाला होता. हे कळलं लोकांना. परत लोक भेटायला आली. अरे रे किती वाईट झालं. काय झालं म्हणले, बघ तो घोडा काय म्हणायचं त्याला, अपशकुनी आहे. हां, म्हणून तुला असं झालं. आता तरी स्वीकार असं झालंय. तर तो मनुष्य म्हणतो लोहार म्हणला ह्याच्यात वाईट वाटायसारखं काय म्हणला, बस ह्याच्याबरोबर हे घडलं इतकंच, तुम्ही काय इतकं बाऊ करताय. आपलं त्यांनी सगळ्यांना म्हणला माझा घोडा निघून गेला माहिती आहे, पण सुखदुःखाची काय गोष्ट नाही आहे म्हणले त्याच्यामध्ये. माझ्या मुलाला लागलं ठीक आहे, मी त्याला स्वीकारतो, त्याच्यामध्ये काय मी हळहळ करत बसणार नाही आहे असं म्हटल्यावर परत लोक नाराज झाले आणि निघून गेले. म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठी याच्यासाठी. मग आता झालं काय नेमकं, त्याच राज्यावर परराज्याचं संकट आलं होतं, परचक्र आलं होतं. म्हटल्यावर त्या सैन्य कमी होतं राजाकडं. म्हटल्यावर राजाने सांगितलं गावांमध्ये जावं आणि सगळे जेवढे नौजवान आहेत ना कसलेही असू देत पकडून आणा त्यांना आणि सैनिकांमध्ये भरती करा सैन्यामध्ये. मग सगळीकडे आता शोधत आले तर त्या गावातल्या लोहाराचा मुलगा सोडून बाकी सगळ्या मुलांना पकडून घेऊन गेले. का लोहाराला नेलं नाही, हातपाय तुटले होते ना त्याचे, त्यामुळं जखमींना नाही चालणार सैन्यामध्ये घ्यायला, त्यामुळे तेवढा एकटा वाचला आणि बाकी सगळे गेले. परत लोक भेटायला आली. अरे रे कसं झालं. हां म्हणले बरोबर होता तुमचा मुलगा पडलाय, काय वाईट झालं नाही. आमची मुलं गेली आहेत, परत येणार की नाही कोणाला माहिती, युद्धाला गेली आहेत ती. मग परत लोकांचं त्यांनी सांत्वन केलं की गेली आहेत ना जाऊ देत, त्याच्यात हळहळ करायचं की गोष्ट नाही आहे, न सुखाची गोष्ट आहे ना दुःखाची. त्यांचं भवितव्य तसं होतं, काहीतरी चांगलं घडणार असेल त्याच्यातून तुम्ही सुखदुःख मानू नका. मग आता परत लोक निघून गेली आणि ते परचक्र आलेलं, लढाई झाली आणि ह्या राजाचा विजय झाला त्याच्यामध्ये. परत लोक आनंदी. आणि मग परत सगळी घरी आली. कशासाठी गोष्ट सांगा. मग ते काय झालं त्याच्यातून त्या लोहाराचं नाव गेलं राजापर्यंत. मग राजाने विचारलं, म्हणले की तुझं फार नाव ऐकून आहे मी, म्हणले सगळ्या गावकऱ्यांकडून की तू सगळ्यांना स्टॅबिलिटी देतो, कधी तू विचलित होत नाहीस. हां म्हणजे आम्हाला असा सेनापती पाहिजे. काय झालं जे की सगळ्याला कमांड करू शकेल, सगळ्यांना गाईड करू शकेल, स्थिर करू शकेल, असा आम्हाला एक माणूस पाहिजेच आहे. भरती केलं. चांगलं झालं का वाईट झालं. पण त्यांनी ती ऑफर घेतली नाही. तो म्हणला मला जे आहे त्याच्यामध्ये मी समाधानी आहे, तुम्ही मला एवढं मोठं अहदा दिलं ते माझ्यासाठी फार बहुमानाची गोष्ट आहे असं वगैरे. म्हणजे सुखदुःख मानतो तर पुन्हा पुन्हा तिथंच जन्ममरण करणार हे सांगतायत. म्हणून तुम्हाला जी पर्याय मिळाली ना त्याच्यातून त्या शारीरिक किंवा इंद्रियजनित सुखदुःखातून बाहेर पडा, पुढं सरका आणि अतिंद्रिय स्वभाव आहे त्याचं वेदन करा, तर आपल्याला सुद्धा तशी पर्याय सहज प्राप्त होऊ शकते. घोडा मिळाला. घोडा परत आला होता की विसरले सांगायचं तुला. हां किती त्या घोड्यातच अडकला जीव. तो घोडा परत गेला होता ना तर ते सगळे लोक आले ओरडायला. म्हणल्यावर हा गेला होता शोधायला, परत आला तर 4-5 दिवसांनी तो घोडा परत आला आणि येताना बरोबर 4 घोडे घेऊन आला गावातले आणि सेम नसलंचे त्याच्यासारखे. म्हणल्यावर लोक आली होती आणि परत किती बरं झालं. आणि आता त्याच्यावर ते जास्त उलट काय म्हणायचं सांभाळायचं लोड आला. एका माणसाला आणि एका घोड्याला सांभाळायचं खर्च त्याचं चालत होतं, पण आता 4 घोडे वाढले होते. पण आता तो तसंच काय ना काय करत ढकलत होता.
आणि मग त्याच्यानंतर ते परचक्राचं आक्रमण झालं वगैरे. बरोबर, ते घोड्याला धरलं असतं. ज्याची दृष्टी जिथं ज्याची दृष्टी जिथं तिथं ते दिसणार त्याला. असं म्हणायचं आहे की प्रत्येकाला जी मिळालेली पर्याय ना दुर्लभ आहे. जसं म्हटलं तुम्ही पंचेंद्रिय झालो म्हणून आनंदी मानताय ना, तर आमच्याकडं सोलापुरात एक घटना घडली होती की एक गवळी होता आणि त्याच्याकडं किती 50-60 का काय गायी होत्या, म्हशी होत्या. आणि ते काय म्हणायचं, जवळ गावाच्या बाहेरच्या साईडला जवळच डबका असल्याचं का असेल काय पाण्याचं, किंवा काय पाणी सोडलेलं असेल तिथं, ओढा वगैरे काय, तर त्यांनी आंघोळीला म्हणून तिथं घेऊन जायचा. ते म्हशी पण तिथं छानपैकी आंघोळ करायचे, बसायचे त्या पाण्यामध्ये. आणि नेमकं झालं काय की हा गवळी आला, त्या सगळ्या म्हशींना पाण्यात उतरवल्यावर तो जाऊन वर बसला. आणि थोड्या वेळांनीच काय झालं कळालं नाही, सगळे म्हशी जोरजोरात ओरडायला लागले. असं ओरडायले की मरणाच्या वेदना त्यांना व्हायला लागलं. आणि ह्याला कळेच ना काय चाललंय, काय झालंय. आक्रांत असा चालला त्यांचा ना की तिथल्याच तिथं राहिलेले ते आणि एकदम ओरडत होत्या जोरजोरात. आणि हा काय झालं म्हणून जाऊन पाण्याच्या जवळ गेला, पाण्यात पाय ठेवणार तर करंट उतरला होता पाण्यात. ते वायर तुटलेली आणि ती वायर पाण्यात उतरली होती. सगळ्या 40 म्हशी जागेवर गेल्या. काय करू शकतो सांग. म्हणजे असं जीवन मिळालंय तर कसं नष्ट होते माहीत नाही. पंचेंद्रिय झालं काय लय महान गोष्ट आहे का. अशा तिर्यंच्या पर्यायामध्ये जन्मलो आणि असं अनेक वेळा जन्ममरण केलं. त्यातनं त्याला खूप लॉस झाला, कारण समोर दिवाळी होती आणि त्याच्या जे काय वाचलेली होती ते 1-2 पिल्लं होती जी की खाली उतरत होती, त्यांना तो अडवू शकला बस. आणि एखाद दुसरी म्हैस वाचली असेल त्यातनं काय तेवढंच, पण बाकी सगळ्या म्हशी डोळ्यासमोर अशा गेल्या. न त्याला ते काय त्यातनं वाचवता येत होतं ना ओढून काढता येतो. म्हशी आहेत त्या. एकटा माणूस काय करणार. कंट्रोल करू शकतो पण उचलणं काय शक्य आहे का. आणि त्यांना सुद्धा किती वेदना झाल्या असणार त्या ठिकाणी. म्हणून असेच आपण पण सांगितलं, प्रत्येक पर्यायामध्ये दुःख भोगलंय, प्रत्येक पर्याय प्राप्त करून मेलोय, परत कुठं जाणार हो. असं मरण का आलं त्यांना. काय आपण असे कर्म केले नसणार आहेत का, आपल्याला असे उदय येणार नाहीत का. म्हणून सगळ्यांच्या जीवनावरून हा बोध घ्या की मला मिळालेला भव दुर्लभतेने मिळालेला आहे. म्हणून वाईट करत नसतो का. जेवढं चांगलं करतोय ना त्याच्या कितीतरी. वर्तमानामध्ये मला सांग ना, रेशो सांग तुझं, चांगले कर्म आणि वाईट कर्माचं रेशो किती आहे सांग. नाही सांगता येत नाही. दिवसभरामध्ये धर्म किती करतो, अधर्म किती करतो, किती पुण्य परिणाम आहेत, किती पाप परिणाम आहेत, तेवढं समजते की आपल्याला. का नाही. पुण्य सुद्धा काय चांगलं आहे असं नाही रे. पुण्य सुद्धा नियमाने आपल्याला पकडणारच आहे, बेडीच घालणार आहे. ते पुण्य पापानुबंधी पण असू शकतं. जसं म्हटलं की खाटीखान्यात काम करणारा असतो ना, तो पण दान करतो, धर्म म्हणून दान करतो. सांग पुण्य आहे का पाप आहे. हां, म्हणजे ते कर्म करून जे पैसा कमवला त्याचं दान करतो, तर ते पापानुबंधी पुण्य म्हणायचं. म्हणजे नियमाने त्याचा उदय पापारूपाने येतो. मग असंच आपण पण अनेक प्रकारांनी करतो, ज्याचं फळ तुम्हाला पापरूपाने पण उदयाला येईल. म्हणून ते काय असतं ना ह्याच्यासाठी सुद्धा स्वाध्यायातून आपल्याला कळणार. आपण जे करतोय ते परिणाम योग्य आहेत का अयोग्य आहेत, त्यातून बाहेर कसं पडायला पाहिजे, पुढं कसं सरकायला पाहिजे. किंवा आपण शुभाला धर्म म्हणतोय ते चुकतंय, पुण्याला धरून बसलोय ते चुकतंय, मग पुढं मी काय करायला पाहिजे हे सांगणारं आहे ते उपदेश जिनवाणीमध्ये आहे. म्हणून त्याचं थोडंसं स्वाध्याय करा. मनुष्य जन्मांची सार्थकता 6व्या-7व्या गुणस्थानामध्ये आहे. कारण ह्याच्या पुढे तुम्ही आज पुरुषार्थ करू शकत नाही. या काळामध्ये फक्त 7व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकता, पण जाऊ शकता तिथंपर्यंत तरी जाऊ शकता. कुठे आहे तुम्ही. पहिल्या तास ढकला की स्वतःला वर ढकला. 4थ्यामध्ये जाऊ शकतो. त्यासाठी काय करायचं नाही आहे, सोडायचं नाही आहे, फक्त आत्म्याचा निर्णय करायचा आहे. नारकी पशु आदींना मनुष्यभाव मिळाला नाही,
ही त्यांच्यातून आपल्याला मिळालं म्हणजे आपली दुर्लभता. पशूंचे दुःख पाहिले तर समजेल आपली काय उपलब्धी आहे. कुत्रे मांजर वगैरे रस्त्यावर बघतो ॲक्सिडेंटमध्ये किती सहज मरतात. परवा एक दाखवलं होतं व्हिडिओ की कुत्र्याचं छोटं पिल्लू 2 आणि त्यांना सगळं टाईट केलं होतं. तोंड बांधलं होतं, हात बांधले होते, शेपूट पाय सगळं बांधून हायवेच्या बाजूला टाकलं होतं. काय करावं सांग त्यांनी, तोंड पॅक पूर्ण. धडपडून हातपाय सोडवलं तरीसुद्धा तोंड कसं सोडवणार. खायला प्यायला येणार नाही तर 2 दिवस तशीच निश्चित पडली होती पिल्लं ती. आणि मग ते रेस्क्यूवाल्यांना दिसलं आणि त्यांनी ते काढलं तर अक्षरशः असं मरायला टेकलेली. नवजात पिल्लं असणार, त्यांना काय मिळाल्याशिवाय कसं जगणार. मग असं तिर्यांचे पंचेंद्रिय पर्याय मिळाली तरी किती वाया गेली आहे. म्हणून सगळ्या जे काही दृश्य दिसतं त्यातून सुद्धा आपल्याला सावध व्हायला पाहिजे. पशूंचे दुःख तर महान आहे. पंचेंद्रिय पर्याय मिळून सुद्धा त्यांना धर्माची प्राप्ती होईल, त्यातून ते स्वतःचा उद्धार करतील. हे सगळं उत्तरोत्तर दुर्लभ आहे. म्हणून आपल्याला अशी दुर्लभ गोष्ट मिळाली तर त्याला टिकवून ठेवायला पाहिजे. ते कसं टिकणार, जर आपण एकदा निर्णय केला मी स्वतःला भिन्न जाणलं, सम्यक दर्शनाची प्राप्ती केली तर तीच पुन्हा टिकून ठेवणं आपल्यासाठी चॅलेंज आहे. म्हणून सांगितलं की ते चॅलेंज स्वीकारा आणि स्वतःचा अनुभव करा. ओम जाणा. स्वतःला जीव जाणा. पहा मी मनुष्य नाही, स्त्री पुरुष नाही, पिता पुत्र नाही, मी तर जाननहार जीव आहे. अशरीरी परमात्मा आहे. हा आत्मा डोळ्याचा विषय नाहीच. हा आत्मा स्पर्शाने जाणला जात नाहीच. ज्ञानगम्य जीव जाणा. ज्ञानवान स्वरूपोऽहम् भगवान स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्जन.